कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक पांडुरंगजी भोसले सर हेही या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आले, त्यांचंही मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौभाग्यवती कुमारी वर्षाताई जगताप याही या कार्यक्रमामध्ये आल्या, त्यांचं देखील मी स्वागत करतो। त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचं चांगल्यापैकी सूत्रसंचलन म्हणजे तुझ्या प्रेमापोटी हा जो आपला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं छानपैकी सूत्रसंचलन करणाऱ्या सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा कोहले यांचं देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दीपाली जाधव मॅडम आलेल्या आहेत, त्यांचं देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। त्याच पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये काही कवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी पार्टिसिपेट घेतलेला आहे। त्यापैकी रामरावजी गायकवाड सर यांचं देखील मी स्वागत करतो। त्यानंतर अक्षय पवार सर यांचं देखील मी स्वागत करतो आणि क्रांतिकारी गाणे गीत लिहिणारे कविता लिहिणाऱ्या मुस्कान गोलंदाज यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या सहयोगिया सोमय्या सय्यद यांचं देखील या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा मी स्वागत करतो। त्यानंतर माझी जी काही टीम आहे, म्हणजे या कॅमेऱ्याच्या पाठीमागं जे आमच्या अँकर आहेत, जे पत्रकार आहेत, हे सगळे खूप काही मेहनत करतायत, त्यांचं देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि या पाहुण्यांच्या समावेत आलेले जेवढे काही प्रतिष्ठित पाहुणे आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि सगळ्यात महत्वाचं, या कार्यक्रमाचं चित्रफित करणारे म्हणजेच कॅमेरामन आमच्याकडे उभा आहेत, माझ्या समोर उभा आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या परवानगीनं या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो। मित्रांनो, हे कार्यक्रम याच्यासाठी चालू केला आहे की हा कार्यक्रम चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, आपल्याला या कार्यक्रमाच्या पाठीमागे काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या कार्यक्रमातून आपल्याला करायचा आहे। हा कार्यक्रम याच्यासाठी केला आहे की तुझ्या प्रेमापोटी, म्हणजे ते प्रेम आईचं प्रेम असेल, मुलाचं प्रेम असेल, बहिणीचं असेल, नवऱ्याचं असेल, पतीचं पत्नीचं असेल किंवा प्रियकराचं असेल किंवा या देशाचं प्रेम असेल, हे सगळं प्रेम आपल्याला या ठिकाणी मांडून कवीचा जो अथांगरूपी जो सागर आहे त्या माध्यमातून आपल्याला इथं स्थापित करायचं आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची क्रांती हेच कवी घडवू शकतात, म्हणून आपण हा कार्यक्रम तुझ्या प्रेमापोटी हा आपण कार्यक्रम जाहीर केला आहे। आणि हा कार्यक्रम जाहीर करत असताना आपल्याला आपल्या चॅनलवरती आणखी 4 कार्यक्रम आपण लॉन्च करतो आहे, तो म्हणजे बहुजनों की शान भारत का संविधान, म्हणजे या देशामध्ये जी घटना लिहिली आहे त्या घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये कसं राज्य केलं जातं, कसं चालवलं जातं, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण या भारत की शान भारत का संविधान या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत। त्याच पद्धतीनं बहुजनों की जन अदालत, म्हणजे बहुजनों की जन अदालत याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहे की जर सत्तेमध्ये असणारे मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, पंतप्रधान असो, कोणी असो, या व्यक्तीला आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहे आणि रोखठोक त्यांची भूमिका, आपली भूमिका तिथं मांडणार आहोत। मग त्यांनी केलेले काळे कुठ कायदे किंवा त्यांनी केलेला भ्रष्टाचार किंवा चांगलं जे काम केलं आहे ते दोन्हीही मांडण्याचा प्रयत्न बहुजनों की जन अदालत या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत। तिसरा कार्यक्रम आहे बहुजन सुरों का मसीहा। आता हे सगळे काही कार्यक्रम हिंदीमध्ये आहेत, काही कार्यक्रम आपले 2 कार्यक्रम मराठीमध्ये आहेत आणि बाकीचे हिंदीमध्ये आहेत। बहुजन सुरों का मसीहा हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला आहे की या देशामध्ये जे कलाकार आहेत, मग ते नाट्य क्षेत्रामध्ये काम करत असतील, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील किंवा कविता क्षेत्रामध्ये काम करत असतील, या लोकांना आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांना एक अर्ध्या तासाची मुलाखतीच्या स्वरूपामध्ये 10 प्रश्न विचारून त्यांची मुलाखतीच्या स्वरूपामध्ये आपण समाजामध्ये ते मांडणार आहोत। म्हणजे बहुजन सुरों का मसीहा, सुरांचा मसीहा कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। म्हणजे आपल्या या देशामध्ये बहुजनांची क्वालिटी काय आहे ही क्वालिटी दाखवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि शेवटचा कार्यक्रम आहे बहुजनांचा रेटा। बहुजनांचा रेटा काय असतो हे पंतप्रधानालाही कळालं पाहिजे, राष्ट्रपतीलाही कळालं पाहिजे, आमदारांना कळालं पाहिजे आणि खासदारांना कळालं पाहिजे। बहुजन दिसतो तसं नाहीये,
शांत बसला म्हणजे तो शांत बसलेला नाहीये. अथांग सागर त्याच्या मनामध्ये उमटलेला असतो आणि हा अथांग सागर जर खवळला तर या देशाचं काय करू शकतोय हे गोष्ट दाखवून घेण्यासाठी बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. मित्रांनो, कार्यक्रम आपल्याला हा फक्त 45 मिनिटांमध्ये आपल्याला आटवायचा आहे. त्यामुळं मी माझं जास्तीत जास्त लांबलेलं प्रस्तावित भाषण याच ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा या मंचवर बसलेले माझे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती माणसं आणि या माणसांचं पुन्हा मी आभार व्यक्त करतो आणि हा मी माझा कार्यक्रम इथे थांबवतो. आणि तो त्या घटकाला आज काळ बदलतोय की डिजिटलचं युग आहे आणि त्यामुळे पुस्तकं लिहिणं, आत्मचरित्र लिहिणं आणि तिला समाजापर्यंत पोहोचणं. कारण आत्मचरित्राचा हेतूच मुळामध्ये असा असतो की जे आपलं समग्र जीवन आपण कसं घडलो हे लोकांच्या पर्यंत जावं, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा. आणि म्हणून लोकांची जडणघडण करण्यासाठी खरं तर या सर्व पुस्तकाचा उपयोग होतो. आपण काळ बदललेला आहे. प्रत्येकाला या सर्व धकाधकीच्या युगामध्ये आत्मचरित्र लिहिण्या इतपतचा वेळ मिळेलच असं नाही. पण आता जी क्षेत्र मी उल्लेख केली या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींचं जीवन थोडक्यामध्ये समाजापर्यंत पोहोचावं आणि ते पोहोचून त्या माणसादेवीकडे न्याय मिळेल आणि त्याची जडणघडण पाहिल्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्रातील असो किंवा देशातील असो जी काही तरुणाई आहे ती तरुणाई आदर्श घेऊन पुढे जाण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करेल. यशवंत गायकवाड यांनी खरं सुरू केलेला अतिशय उत्तम स्वरूपाचा हा उपक्रम आहे. या लाईव्हच्या माध्यमातून माणूस आता जगापर्यंत पोहोचेल आणि यासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न करावेत अशा स्वरूपाचा आशावाद मी व्यक्त करतो आणि या महाराष्ट्र लाईव्हचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. खूप छान सर, खूप छान माहिती दिली. आजच्या पुढच्या पिढीने सरांनी जे सांगितलं ते पाळलं पाहिजे आणि पुढची पिढी आपली सुधारली पाहिजे अशी मी विनंती करते सर्वांना. तसेच प्रमुख अतिथी वर्षाताई जगताप यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमपोटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर आज उद्घाटन समारंभ आयोजित केला आणि त्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी अतिथी म्हणून बोलवलं. त्याबद्दल मी इथं सगळे जे कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील, ज्यांनी ह्याच्यासाठी अफाट प्रयत्न केले. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की जरी कार्यक्रम 1 दिवसाचा असला तर त्याच्या मागे मेहनत ही महिन्याभराची असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर सगळ्यांचे या ठिकाणी सहकार्य आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, उद्घाटक असतील आणि उपस्थित सगळेच अतिथी असतील. खरं तर नाव घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही, परंतु तुझ्या प्रेमापोटी या शब्दात, या 3 शब्दामध्येच सगळं काही सामावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सरांनी या ठिकाणी सांगितलं की प्रेम हे तुमच्या आईचं असेल, बहिणीचं असेल, वडिलांचं असेल, देशावरचं असेल आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी खरं तर प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल असतं, काहीतरी कौशल्य असतं, पण ते व्यासपीठ पण निर्माण करून दिलं पाहिजे. आणि त्या तुमच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्याच्यासाठी एक व्यासपीठ करून निर्माण करून देण्याची संधी खरं तर या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी खरं तर त्यांचे आभार व्यक्त करेन. कारण की कोणत्याही मोठी पायरी चढायची असेल तर अर्थात आपल्याला छोट्या पायरीपासून सुरुवात करावी लागते आणि आज आपण ह्याला छोटी पायरी असं म्हणू शकत नाही, ही पहिली पायरी आहे. आणि म्हणून तुझ्या प्रेमापोटी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण एक रोपटं म्हणून लावूयात आणि निश्चितपणेच हा केवळ आपल्या शहरात नव्हे तर जसं तुम्ही सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रात तर निश्चितपणे हा देशभरात तुमचा प्रसिद्ध होईल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करते. आणि इवलेसे रोप लागलेले दारी त्याचा वृक्ष गेला गगनावरी असाच हा तुझ्या प्रेमापोटी या खरं तर कार्यक्रमाचा वृक्ष वटवृक्ष होईल असं मी या ठिकाणी खरं तर अपेक्षा व्यक्त करते. आणि आता सरांनी या ठिकाणी सांगितलं की हा कार्यक्रम म्हणजे मला आठवते मी काही कवयित्री नाही, लेखक नाही, परंतु सामाजिक कार्य करत असताना प्रत्येक गोष्टीचं भान ठेवत असताना काही गोष्टी आमच्याही मनामध्ये असतात आणि मला आठवतं की 1ला-4थीमध्ये आता पुस्तकं बदललेली आहेत पण आई नावाचीच एक कविता होती त्याच्या खरं तर या ठिकाणी म्हणू इच्छिते. आई कुणा म्हणून मी आई ती हात येईल काय माझं होय शोक काय. ती 4थीला शिकवलेली कविता आजही आम्हाला आठवते कारण की त्याच्यामध्ये प्रेमाची भावना आहे. एक आपल्या मुलाप्रती आपल्या आईच्या मनामध्ये काय भावना आहे, मुलाच्या प्रती काय भावना आहे, ती भावना त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितपणे ही एक कविता आहे, ही एक कविता होती आणि म्हणून ती आपल्या स्मरणात राहिली असं म्हणायला हरकत नाही. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला बोलवलं, आमच्यावर तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम व्यक्त केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि पुनश्च या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई तुम्ही खूप छान बोललात. ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितलात. त्याप्रमाणे डॉक्टर प्राध्यापिका पौर्णिमा कोल्हे
पडला अश्विन हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पडला अश्विन हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला अश्विन हजारदा पण झाले गेले विसर आता, मूठ आवड अश्रू आवड लक्षावरती रोख नजर, आणि एक प्रयत्न अजून कर, आणि एक प्रयत्न अजून कर. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये या व्यासपीठावरती विचारपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्रजी सोनवणे सर, उद्घाटक महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले सर, आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो माझे ते PhDचे गाईड सुद्धा आहेत असे आमचे गुरुवर्य डॉक्टर पांडुरंग भोसले सर, त्याचप्रमाणे गझलकार निलेशजी भोसले सर, संपादक यशवंत गायकवाड सर, सौ दीपाली जाधव मॅडम, कविवर्य आमचे आदरणीय भा चव्हाण सर, त्याचप्रमाणे अनिता बिराजदार, कुमारी साक्षी बिराजदार, डॉक्टर सुरेश गांधले, चांगुना ढोबरे, रामराव गायकवाड, विजय पवार, सोमय्या सय्यद, मुस्कान गोलंदाज या काव्य मैफिलीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. मला मनस्वी आनंद होत आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गेली महिनाभर सातत्याने प्रयत्न करत होती. सर्वांना सामावून घेण्यासाठी, सर्वांचं मन जपण्यासाठी, सर्वांचे विचार ऐकण्यासाठी या माध्यमातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि त्याच प्रयत्नांची पराकाष्ठावर आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. प्रत्येकाला असं वाटत असतं माझं म्हणणं कुणीतरी ऐकावं, माझ्या भावना कुणीतरी समजून घ्याव्यात, किंवा मला जे वाटतंय ते मला मोकळेपणाने बोलता यावं, सांगता यावं, आणि ते ऐकण्यासाठी आज आपल्या आजूबाजूला लोक नाहीत किंवा आपण सांगायला गेलो तर ते कोणी ऐकून सुद्धा घेत नाही. मग अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या भावना जेव्हा व्यक्त करता येतात तेव्हा माणसाला हलकं फुलकं झाल्यासारखं वाटतं, आणि हेच आपलं जे काही विचार आहे, आपल्याला जे काही व्यक्त व्हायचे ते व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ आपल्याला आज उपलब्ध झालेलं आहे. हे व्यासपीठ तुम्हाला साथ घालत आहे. तुम्ही मोकळेपणाने इथं व्यक्त होऊ शकता अशी मी तुम्हाला विनंती करते, आणि ही संधी जी बहुजन महाराष्ट्र लाईव्ह यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. बाकी तुम्ही कितीही मोठे असा, कितीही धन दौलत असू दे, कितीही संपत्ती असू दे, ती कधी ना कधीतरी कोणाच्या तरी अधिक होते. आपण त्या संपत्तीपासून अलग होतो किंवा त्याचा आपल्याला अभिलाप करावा लागतो. पण ज्ञान किंवा जे काही आपण विचार म्हणून ते जे आहे ते आपलं कधी कोणी चोरी करत नाही किंवा कोणी लुटून घेत नाही किंवा हे धन कधीही नष्ट पावत नाही. कित्येही पिढ्या गेल्या तरी सुद्धा हे धन किंवा आपण जे काही ठेवणार असतो आदर्श पुढच्या पिढीसमोर, तो आदर्श कायमस्वरूपी चिरकाळ टिकणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण साधन संपत्ती तर नक्की कमवावी, पण त्याचबरोबर जे स्वतःचे छंद आहेत, आवडीनिवडी आहेत, त्या नक्की जोपासल्या पाहिजे, आणि नवीन पिढीसाठी आपण काहीतरी आदर्श दिला पाहिजे. धन दौलत संपत्ती सगळे देतात, पण विचारांचा वारसा आपण दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि नेहमी मला असं वाटतं की कदाचित आपण कितीही संपत्ती कमवली तरी पुढच्या पिढीला असं वाटतं की मी ह्याच्यापेक्षा जास्त कमवेन, किंवा माझ्या ह्याच्यापेक्षा चांगलं घर असेल, चांगली गाडी असेल, किंवा अजून जे काही जे आपण भौतिक सुख जी आहे ती पुढची पिढी आपल्यापेक्षा नक्की जास्त कमवते. पण विचारही असं धन आहे की ते जेवढ्या मागच्या पिढ्या असतात तेवढं ते आपल्याला जास्त बहुमोल किंवा मूल्यवान वाटायला लागतं. हा जो मूल्यांचा ठेवा आहे हा खूप अमूल्य आहे, हा आपण पुढच्या पिढीकडे सुपूर्द करूया, आणि हे आपलं कर्तव्य आहे असंही मला वाटतं. आणि आपण नेहमी बघतो की शरीर जगण्यासाठी माणूस नेहमी प्रयत्न करतो, चांगलं अन्न खातो, व्यायाम करतो, डॉक्टरकडे जातो, पण मन निरोगी राहावं, मनाच्या आवडीनिवडी जोपासल्या जाव्यात, ते प्रसन्न राहावं यासाठी मात्र आपण कमी प्रयत्न करतो. तर मन कसं ताजंतवानं राहील त्यालाही खाद्य लागतं, त्यालाही विचार, चिंतन, गणन, ध्यान, धारणा या गोष्टी लागतात. तर या गोष्टी केल्या पाहिजे. त्या केल्या तर मन सुदृढ राहील, आणि सुदृढ मन असेल तर शरीरही सुदृढ राहतं. सर्व आजारांचं कारण हे मनाशी निगडीत आहे हे तुम्ही आम्ही सर्व जाणतोच. स्वतःला स्वच्छंदी आनंदी ठेवायचं असेल तर आपले छंद जोपासल्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. जास्त काही बोलणार नाही, वेळेची मर्यादा लक्षात घेता मी इथं थांबण्याचा विचार करेन. त्याआधी एक माझ्या मनातला विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार करतीये. मैं किसी से बेहतर हूँ यापेक्षा मैं किसी के लिए बेहतरीन बनूंगी हा विचार आपण आत्मसात करूया. आपल्या सर्वांच्या विचारांचा सुगंध असा सदैव दरवळत राहू दे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. शब्दांना पूर्णविराम देते. धन्यवाद. खूप छान.
पाहिजे आणि काय शिकलं पाहिजे हे तुमच्या बोलण्यातनं समजतं. तर कुणाची धन दौलत संपत्ती कितीही जरी असली तर पुढच्या पिढीला संस्कार चांगले दिले पाहिजे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय दीपालीताई जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सेकंड लाईव्हच आहे. गायकवाड सरांनी खरं तर खूप आमचा आत्ता अल्प परिचय आहे. त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, थोडंसं मला दडपण आले. पण ज्या संस्थेसाठी मी काम करते त्या आणि गायकवाड सरांची जे काम करण्याची पद्धती आमचा एक समान धागा आहे. एनर्जी क्लब ऑफ निगडी प्राईड या संस्थेसाठी मी काम करते. आंतरराष्ट्रीय दर्जाची ही महिलांसाठी वृद्ध, अनाथ आणि एकूणच समाजातील वंचित याच्यासाठी चालवलेली ही संस्था आहे. फक्त महिला त्याच्यासाठी काम करतात आणि सरांबरोबर आमचं त्याबद्दल खूप चांगलं गायकवाड तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सरांनी आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. सर, आता या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार. सरांनी आता जे जे कार्यक्रम सांगितले ते इंट्रोड्यूस करतात त्या सर्व कार्यक्रमांना एनर्जी क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं ते थांबावं कारण सगळे कवींची वाट बघतात ते. त्याची खूप असतं मी ऐकलेली आहे. बोले मॅडम, नंतर जाधव मॅडम आणि बिराजदार मॅडम आणि तुमचा सगळा म्हणजे यशवंत गायकवाड या माझ्या मित्राने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे पहिल्यांदाच त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि गायकवाड साहेब, आपण जरा 2 मिनिट तिकडे येता का? खरं म्हणजे गायकवाडांचा मला सत्कार करायचा होता या, परंतु सत्कार न करता शब्दाची एक शाल असते. तर एक शेर मी गायकवाडांना अर्पण करतो. मित्रो, हा जो सगळा खटाटोप आहे आणि आपल्याला देशाच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह उपक्रम त्यांनी सादर केलेला आहे, तर हे इतकं सोपं काम नाही. मित्रो, जिंदगी घनदाट आहे, जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे. जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे. ती तशी आहे तरी पण हा गडी बेफाट आहे. ती तशी आहे तरी पण हा गडी बेफाट आहे. मित्रो, आता तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाची सुरुवात करतो. एवढं सांगतो बस. सर्वांना सांगतो, ज्या कवीच्या लेखणीला प्रेयसीचा स्पर्श होतो, ज्या कवीच्या लेखणी तुमचं झालेलं दिसतो, ज्या कवीच्या लेखणीला प्रेयसीचा स्पर्श होतो त्याचा अरे सगळीकडे उत्कर्ष होतो. तुझ्या रूपा माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे. मगाशी त्या मुलीने गुलाब दिला, तर मला असं वाटतं की हा गुलाब माझ्याकडे बघतोय. माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे. माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे. माझ्याकडे राहाया येतात फुल बागा, माझ्याकडे राहाया येतात फुल बागा. जाहीर सांगतो की मीही नवाब आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे. अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची. यशवंत गायकवाडांनी मला बोलवलं, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची. क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे.
कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात राहिली. जरी जगाया कारण नव्हते तरी आकारण जगलो नाही, जरी जगाया कारण नव्हते तरी आकारण जगलो नाही. तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे, तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी तवाप्रमाणे गळे तुझ्या पाकळ्यात आहे. प्रेम म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचं हेच मला अपेक्षित आहे, दुसरं नाही. आता सर म्हटले ते की मला केस पांढरे झाले आणि प्रियकर प्रेयसीचं मी त्यांना सांगतो की हे केस पांढरे झाले नाही तर हा म्हाताऱ्याचा मेकअप केलेला आहे. मी आता एक रुबाई ऐकवतो. रुबाई म्हणजे रुबाबदार बाई. ज्या रचनेचा रुबाब असतो तिला रुबाई असं म्हणतात. बघा एक रुबाई. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. ही ऍक्टिंग आहे, हा अभिनय आहे. तिला शोधण्यासाठी जिंदगी हरवली माझी तरणीसाठी, जिंदगी हरवली माझी तरणीसाठी. परवा आमचा दिनेश भोसले मित्र आहेत, आता गजलदार सांगेल तर त्याने सांगितले बाबा आता हा मेकअप पुसा. मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा, मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा, पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा. मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा, पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा. गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा, गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा, दांडगा अनुभव आहे म्हाताऱ्याचा, दांडगा अनुभव आहे. शेवटी आपल्या संघटन तुम्ही आहात तर एक दोन रचना सादर करतो कारण वेळेचं बंधन आपल्याला आहे. मित्रो, ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळेही नाहीत, ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळेही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावा. ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळेही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत. मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, अशा वेळी चितेवरी फक्त झाडे जळतात. झाडे कोणाचेही पाय डोक्यावरती घेतात, झाडे कोणाचेही पाय डोक्यावरती घेतात. सावरीचा आशीर्वाद कोणालाही वाटत असतो. प्रेम करायचे त्यांनी प्रेम करून बघावे. कुणी आवडलं तुम्हाला? मलाही आवडलं नाही. मगाशी येताना मग थोडा उशीर आलो. याचं कारण एक मुलगा मोबाईलवर बोलत होता, फाट व्हेरन फाय, फाट व्हेरन फाय. तेव्हा मी सर पुढची ओळ केली, फाट व्हेरन फाय, फाट व्हेरन फाय. तुमचं जमत असं तर मी ट्राय करू काय? काय होतं ते? प्रेम करायचे त्यांनी प्रेम करून बघावे. झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे, झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे. सरांचा हा चॅनल हा देशभक्तीकडे जाणारा चॅनल आहे आणि त्यांच्यासाठी एक 4 ओळी. या देशाला धर्म कशाला, या देशाला धर्म कशाला, घटना ठेवा रोज उशाला. या देशाला धर्म कशाला, घटना ठेवा रोज उशाला. एक तिरंगा असे पुरेसा, मानवतेच्या धवल यशाला, मानवतेच्या धवल यशाला. येईल वेळ तेव्हा आम्ही बघून घेऊ, येईल वेळ तेव्हा आम्ही बघून घेऊ. मधुमास संपला की ढग पेटवून देऊ, मधुमास संपला की ढग पेटवून देऊ.
आणि एक महिलांसाठी गझल माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही येथील दैवतांना माझा विचार आहे आता हिमालयावर होता वरून पाणी लागलंच विमानाने होता आता हिमालयावर होता वरून पाणी बर्फात पेटलेला आतून जाळ आहे बर्फात पेटलेला आतून जाळ आहे. मित्रो, अवमानाची सिंहांश त्यांची पुस्तके वाचू नका, भाषणे ऐकू नका. अवमानाची सिंहांश त्याच्यासाठीच मी आलो खरं म्हणजे सांगायला त्यामुळे अवमानाची सिंहांश त्यांची पुस्तके वाचू नका, भाषणे ऐकू नका. अवमानाची सिंहांश त्यांची पुस्तके वाचू नका. जरी तो धर्मग्रंथ असला तरी त्याला आणि त्याच्यामध्ये स्त्रियांची निंदा असेल, अवहेलना असेल तर तो धर्मग्रंथ इंद्रायणीच्या पाण्यात बुडू नका, त्याला गटारात कोंबा. म्हणून अवमानाची स्त्रियांश त्यांची पुस्तके वाचू नका. सोडून जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका, त्यांच्या परी सौंदर्य वेचते तुम्ही तरी होऊ नका. पाहू नका घरच्या घरी फुकतातही शोकांतिका, पाहू नका घरच्या घरी फुकतातही शोकांतिका. आणि समारोपाचा झाडले प्राजक्ताने मला. मित्रो, आपलं आयुष्य फार छोटे आहे, एका दिवसाचं आयुष्य आहे. धाडले प्राजक्ताने मला सांगायचं काढलं की फार छोटं आयुष्य आणि याच्यामध्ये काय जीवन आहे फार तोकडे त्यात भेटती कैक माकडे. जीवन आहे फार तोकडे त्यात भेटती कैक माकडे. त्यांना देऊन चले फुटाणे सुटून जाती लोकशहाणे. तुम्ही सगळेजण सुटून जा, मी पण जातो. जाता एवढं सांगतो की धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. अरे हा जन्मच आहे तिला फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा बघलगे शेवंतीला जरा. बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गा पाकरा. आणि शेवटी कार्यकर्त्यांसाठी सर्वांसाठी छोटा असो की मोठा आवाज वाढवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा. पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका. दर्यात पोहणारा माणूस वाचवा. खूप छान सर, तुम्ही थोडक्यातच खूप छान माहिती सांगितली. आणि तर हा स्तुत्य प्रयत्न या ठिकाणी केल्याबद्दल मी बहुजन सैनिक युनिटच्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करेल आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छासह माझं या ठिकाणी मनोगत थोडक्यात संपवतो. धन्यवाद. अक्षय पवार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आज मी जो तुमच्या समोर उभा आहे या नक्षत्राला एक प्रकारची झळाळी देणारे आदरणीय प्राध्यापक वादळदार राजेंद्र सोनवणे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर. वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करेन. आजकाल जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना दोन प्रकारची कामं करावं लागतात. झाडं वाचवण्यासाठी कागद कमी वापरून ऑनलाईन सध्या युग चाललेलं आहे डिजिटल. तर त्यातलं जे ऑफलाईन काम आहे त्या ऑफलाईन कामामध्ये समज सोनवणे सरांच्या कृपेमुळे मिळाली. आणि आता या डिजिटल युगात आजपासून आजच्या या महाराष्ट्र बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या कार्यक्रमापासून गायकवाड सर यांच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल गायकवाड सरांचा आणि संपूर्ण आपल्या टीमचा मी मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे या ज्या आज कविता सादर होणार आहेत आणि या आजपासून पुढेही वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम होणार आहेत त्या सर्व उपक्रमांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. मी बहुजन महाराष्ट्र सैनिक लाईव्ह न्यूजला आणि यशवंत सरांचे आभार मानते की त्यांनी आम्ही कवींसाठी एक व्यासपीठ एक मंच उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्यासाठी मी एक छोटीशी एक कविता आहे जी सर्व कवींकडून मी सादर करते. कलम के हम मुसाफिर चलना हमारा काम है. कलम के हम मुसाफिर चलना हमारा काम है.
कलम से ही हमारी शान है, कलम से ही हमारी जान है। आपके एक कदम ने दी हमें नई पहचान है, आपके एक कदम ने दी नई पहचान है। लड़ रहे हैं लड़ाई, कलम हमारा हथियार है, कलम थामी है हाथों में, ना अब ये जीते जी छूट पाएगी, ये कलम छूटेगी तभी जब जिस्म से रूह निकल जाएगी। धन्यवाद। या अंतर्गत जो उपक्रम सुरू झालेला आहे त्या उपक्रमाचा जो शुभारंभाचा कार्यक्रम आहे, या शुभारंभाच्या कार्यक्रमाला विचारपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर इथे उपस्थित असलेले सर्व कवी मित्रमैत्रिणींना, आजच्या या दिवसाचं जे औचित्य आहे त्या औचित्याच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणेन की तसे कागदाला कुठे काय कळते, तसे कागदाला कुठे काय कळते, मुक्या अक्षराला कुठे काय कळते। ह्या कागदालाही काही कळत नाही आणि मुक्या अक्षरालाही काही कळत नाही, परंतु त्या मुक्या अक्षरामध्ये प्राण भरणारे जे कवी आणि लेखक आहेत, त्या कवी आणि लेखकांमध्ये प्राण भरणारे ज्याचं न्यूज चॅनल आहे, ते न्यूज चॅनल निश्चितच भविष्यामध्ये विविध उपक्रमांसाठी कार्यरत राहील आणि या उपक्रमांसाठी कार्यरत राहण्यासाठी मी माझ्यातर्फे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व गझलकारांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। अचूकतेने अभ्यासपूर्ण आम्हाला मार्गदर्शन करतात असे महात्मा फुले कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले सर, त्यांच्या सुद्धा आमचं गेले 20-25 वर्षापासूनचा स्नेह आहे, खूप आनंद वाटतो। आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व माननीय दीपाली जाधव मॅडम, त्याचप्रमाणे पौर्णिमा कोल्हे मॅडम, तसेच या ठिकाणी संगुणात दोप्रदे, साक्षी बिराजदार, सुरेश गांधले आणि त्या बिराजदार आणि आपले मित्र आमचे बऱ्याच दिवसांचे भेटले राम गायकवाड आणि गझलकार भोसले सर आणि खास अहिल्यानगर नगरवरून आलेले आमचे मित्र या ठिकाणी अक्षय पवार सर आणि खास रत्नागिरीवरून हे कार्यक्रम आहे म्हणून आलेले आमचे गायकवाड सर, त्यांचा सर्व परिवार। इथे उपस्थिती कमी याचा अर्थ असा आहे की हा कार्यक्रम फक्त एक लाईव्ह साठी केलेला सुरू आणि हा कार्यक्रम सुरू करण्यामागची गेली अनेक दिवस झाले आमची चर्चा चालू आहे। काव्य मंचचे सगळे कार्यक्रम बहुजन सैनिक महाराष्ट्र हे प्रसारित करतं आणि ते कार्यक्रम सर्व कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल ही सर्व आमची टीम उपस्थित असते आणि कवींचे ज्या मैफिली होतात, ज्या कार्यशाळा होतात किंवा जे काही उपक्रम होतात ते सर्व उपक्रम बहुजन सैनिक महाराष्ट्राचे आमचे आदरणीय मित्रवर्य प्राध्यापक यशवंत गायकवाड सर हे करत असतात। कोणते कार्यक्रम असले तरी ते डेट करतात आणि आपला कार्यक्रम अटेंड करतात, हे त्यांचं खरं कौतुक करण्यासारखं काम आहे। आणि गेले अनेक दिवस आम्ही चर्चा करतोय की आता मी तर नेहमी कवींसाठी काही करता येईल का, असा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो। आणि सरांनी कल्पना आम्ही दोघांनी चर्चा केली का आपल्याला कवींना आता मीडिया आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लिमिटेशन येते, कार्यक्रमाला उपस्थित राहिले तरच कविता ऐकली जाईल किंवा एखाद्या पुस्तक काढलं तर ते वाचलं जाईल, पण आज वेगळ्या पद्धतीचं यंत्रयुग आहे, तर आपण कवींसाठी एक 2-2, 3-3 कविता घेऊन आपण कवींचा एक स्टेज शो करूया आपण। आणि म्हणून आजचा हा उपक्रम आज त्या निर्मितीला पूर्णपणे फळ आलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम कवींना आम्ही आवाहन केलेले की तुझ्या प्रेमापोटी हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आणि दर आठवड्याला किंवा महिन्याला 15 दिवसाला आपण हा शो सुरू करणार आहोत। आजच्या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये 4 आपले मित्र काढले, त्यांच्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होती। महाराष्ट्रातल्या नक्षत्र काव्य मंचच्या वतीने जेवढे कवी आहेत त्या सर्वांना या लाईव्ह चॅनलच्या उपक्रमामध्ये आपण सहभाग व्हायचं आवाहन केलेले। दर महिन्याला 15 दिवसाला किंवा जसे कवी येतील त्यांना आपण या लाईव्हच्या माध्यमातून त्यांची कविता महाराष्ट्रभर जगभर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। तर गायकवाड सर, आपली चर्चा केली किती दिवस चाललेली आहे, पण तुम्ही आज त्याला मूर्त सुरू दिलं त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या त्यांच्या। म्हणजे कवितेच्या सहवासामध्ये आणि नक्षत्राच्या सहवास आल्यामध्ये कोणी असू दे तो कवी होत नाही असं कधी होत नाही। एकदा आमदार आले होते सुरेश भाऊ गोरे, आता नाही येत, आणि कार्यक्रम अटेंड केला म्हणजे मला मुंबईला जायचं, जाऊ का, मी दुपारी सोडलं आणि ते म्हणजे टोल नाक्याजवळ थांबले चहा घ्यायला आणि चहा घेता घेता राजकारण चहा याच्यावर त्यांनी कविता लिहिली आणि पुढच्या कार्यक्रमात आल्यानंतर एक आमदार सुद्धा कवी झाला होता आपल्या कार्यक्रमामुळे। म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारचे अनेक चांगले दर्जेदार कवी म्हणजे रसिकांपर्यंत जातील, वाचकांपर्यंत जातील
ही या कार्यक्रमाची मुख्य भूमिका आहे. खरं म्हणजे तुझ्या प्रेमापोटी इतकं सुंदर सर हे दिलेलं आहे तुम्ही शीर्षक, की याच्यामध्ये कोणाला वादच करता येणार नाही. याच्यामध्ये वाद झाला तर प्रेमाचा वाद होऊ शकतो, सायकल संवाद होऊ शकतो. ही अशा प्रकारची सुंदर संकल्पना तुम्ही राबवलेली आहे. आणि गेले 2-4 दिवसापूर्वी सुद्धा अनेक आम्ही फायनल लेशनला जेव्हा आम्ही बसलो तर मला खूप आवडलं. आणि त्याचे तुम्ही वेगळे उपक्रम घेतलेले, त्याला सुद्धा आपण सगळ्या महाराष्ट्रामधून रिस्पॉन्स कसा देता येईल असा प्रयत्न करूया. तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही सोबत आहोत, कारण तुम्ही आमच्या बरोबर आहात, आम्ही तुमच्या सोबत सगळ्या दृष्टीने आम्ही सोबत आहोत. जे जे काही लागेल ते सर्व मी तुमच्या बरोबर आहे, एवढी या निमित्ताने ग्वाही देतो. खरं म्हणजे प्रेम भाषे जगी व्यापार राहतात, प्रेम भाषे जगी व्यापार आता आणि पुढे मी शोधो आधार आता, सांत्वनांची दुनिया ही ठरलो मी आधार आता, अशा प्रकारची अवस्था आहे. खरं म्हणजे प्रेम इतकी सुंदर संकल्पना आहे. म्हणजे मी माझा स्वतःचा प्रेम क्लिनिक कार्यक्रम आहे कॉलेज युवकांसाठी. प्रिय मी तुला हवा हवा तसाच नवा नवा आहे, प्रिय मी तुला हवा हवा तसाच नवा नवा आहे, आणि तुला पाहिजे तसाच मी अजून कोरा कोराच आहे, तुला पाहिजे तसाच मी अजून कोरा कोराच आहे. माझी जवळजवळ 9,000 पुस्तकं संपली सर. वादळ वादळकार लिहितो. खरं म्हणजे पहिल्या पुस्तकाची ओळ सांगतो, माणसाने किती वेळ प्रेम पाहावं नाही का, वाट बघावं. वाटा जरी संपल्या तरी दिशा अजून बाकी आहेत, वाटा जरी संपल्या तरी दिशा अजून बाकी आहेत, आणि तुझे माझे प्रेम संपले तरी आठवणी अजून ताज्या आहेत, आठवणी अजून ताज्या आहेत. खरं म्हणजे प्रेमाचं जे रूप सांगणारं प्राध्यापक सरांचं सुद्धा एक चारोळी संग्रह आहे, तो आम्ही सुरुवातीला खूप वाचलाय सर, खूप प्रसिद्ध झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सरांनी प्रेमाचा चारोळी संग्रह काढला, तर आम्ही सर्वांनी वाचलाय, खूप आनंद वाटला. म्हणजे अशी लोक इथे निवडलेत. आणि मग म्हणजे काय, प्रेमाचं एकदम अलग मिश्रण आहे ते नाही का. अशा व्यक्तीला तुम्ही इन्व्हाइट केले, खूप बरं वाटतंय. आणि इथले सर्व वक्ते सुद्धा खूप छान बोललेले आहेत, मला खूप आनंद वाटतोय. कारण आता या कार्यक्रमामध्ये जे शूटिंग होणार आहे त्या कवींचं, ते शूटिंग फक्त केवळ इथल्या 4 लोकांसाठी नाही, तर ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी, अख्ख्या भारताच्या लोकांसाठी आहे, जगाच्या लोकांसाठी आहे. आणि प्रथम ज्या कवींनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला, तुम्ही 4 जणांचं मी खरं म्हणजे अभिनंदन करतो. आणि आपल्या अनेक मित्रांना आपण जाऊन सांगायचं की असा उपक्रम सुरू आहे, तर त्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हा. आमचा उद्देश हाच आहे की कवी हा जगभर पोचला पाहिजे, कवीला आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे, कवीला व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि असे वेगळे उपक्रम कवितेच्या बद्दल राबवणारे खूप लोक कमी आहेत, आपल्यासारखे आमच्यासारखे. आणि गेले 25 वर्ष सर मी हे काम करतोय, तुम्ही साक्षीदार आहात सगळे. कारण कवीला जात नसते, कवीला धर्म नसतो, कवीला जात नसते, कवीला धर्म नसतो. आणि आता कवीला सिग्नल पण नसतो. कवीने थांबायचं नाही कुठं, आता फार सुसाट चालायचे आपल्याला. खरं म्हणजे एक मैत्री लोकमतची पुरवणी त्याच्यामध्ये ओळ आली होती. मी फोनवर हॅलो म्हणालो, मी फोनवर हॅलो म्हणालो, ती म्हणाली कोण, मी फोनवर हॅलो म्हणालो, ती म्हणाली कोण, मी ओळख दाखवतात तिने खाली ठेवला फोन, मी ओळख दाखवतात तिने खाली ठेवला फोन. खरं म्हणजे एक ओळ लिहायला सर कवीला यायला लय वेळ लागतो. मला एक दुसरी ओळ म्हणजे फोन ठेवल्यावर पण लिहिलेली आहे आणि आल्यावर पण लिहिलेली आहे. म्हणजे मला लिहायला 12 वर्ष लागली सर एक ओळ लिहायला. किती? 12 वर्ष. म्हणजे एक तप, एका तपानंतर ते ठेवलेल्या फोन जे आलेले ते पण ओळ लिहिले. काय लिहिले असे अनेक फोन येतात, मी आलो कोण बोलते, हा मी बोलते, हा बोल काय कसं काय चालले, बरं आहे का, नवरा इंजिनियर आहे का, बंगला आहे बिंगला सगळं आहे, एक मुलगा आहे छान म्हटलं तो पण इंजिनियर आहे. म्हटलं इतक्या वर्षाने फोन केलाय तू? 12 वर्ष. अरे लवकर विचार केला, लवकर केला असता विचार तरी केला असता. मग त्याच्यावर एक ओळ लिहिलेली मी आल्यानंतर, तुझा आलेला फोन माझा प्राण होता, तुझा आलेला फोन माझा प्राण होता, आणि कित्येक दिवस अडकलेला श्वास आज मोकळा झाला होता, कित्येक दिवस अडकलेला श्वास मोकळा झाला होता. खरं म्हणजे असं वाटतं की सगळी पाहुणे आल्यानंतर असं वाटतं येणे कोणालाही भावणारे असावे, नवे नवे वाट पाहायला लावणारे असावे, येणे कोणालाही भावणारे असावे, नवे नवे वाट पाहायला लावणारे असावे. असा हा कार्यक्रम आहे की लोक या कार्यक्रमाची नक्कीच या ठिकाणी वाट बघतील. या आठवड्याला कोणते कवी आहेत, या आठवड्याला कोणते कवी आहेत, आणि आपण सर चांगल्या प्रकारे सिलेक्टेड कवी आपण तुम्हाला देऊ की ज्याचं सादरीकरण चांगले आहे. आपण थोडासा निकष पण लावा की त्यांची प्रॅक्टिस घ्या किंवा त्यांच्या व्हिडिओवरनं मागवा कविता पहिल्या, आणि लोकांपर्यंत चांगलं द्या, क्वालिटी द्या. कोणतेही काम करताना आपण क्वालिटी मेंटेन केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळतं. आता आपल्या लवकरच
17-18 मेला सर अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन घेतोय आपल्या संस्थेला 25 वर्ष आल्याबद्दल, आणि त्या महाकाव्य संमेलनाचे सन्माननीय महासभेला अध्यक्ष महबत चव्हाण सर आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपला हा कार्यक्रम होते. खूप वातावरण चांगले आहे. पिंपरी शहरात त्या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक कवींना घडवण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. खेडोपाडी वाडी वस्तीतले कवी या माध्यमातून सर पूर्ण येतील पुढे कार्यक्रमातून, नाही या लाईव्ह मधून कार्यक्रमातून पुढे येतील असं मला वाटतंय. आणि मी जेव्हा सामाजिक काम करत असताना मॅडम तुमच्यासारखं झोपडपट्ट्यांमध्ये फिरतो नाही का सर्वेसाठी, तर असं वाटलं की ताजमहल बांधण्यासाठी मॅडम 20 वर्ष 20,000 लोक काम करत होते. 20 वर्ष 20,000 लोक काम करत होते कारण त्यांच्याकडे पैसा होता. म्हणून मी त्या झोपड्यामध्ये फिरल्यानंतर असं वाटलं ताजमहल कोणी बांधलाय तुम्हाला माहिती, मी काय सांगत नाही, मला माहित नाही. कुणी बांधला आहे ताजमहाल, कुणी बांधला आहे ताजमहाल, या पैशाचा खेळ आहे महान. कुणी बांधला आहे ताजमहाल, या पैशाचा खेळ आहे महान. आणि या झोपडी सुद्धा आहेत मुमताज आणि शहाजहान, या झोपडी सुद्धा आहेत मुमताज आणि शहाजहान. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे आणि आनंदाचं वातावरण आहे आणि मला खूप आनंद वाटतोय. मी तर संस्थेचा अध्यक्ष असतो बऱ्याच वेळा, पण या निमित्ताने मला कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं सर, तुम्ही खूप मला आनंद वाटला. कारण म्हणजे मी तर कोणता सन्मान आणि पुरस्कार तर स्वीकारतच नाही आणि कोणत्या कार्यक्रमांना पण मी सहसा जात नाही. केवळ आपली जीवाची माणसं जिथे असतील तिथे मी आवर्जून असतो. आणि तुम्ही आमच्या संस्थेवर आपल्या सर्वांना कवीनं प्रेम करता म्हणून या कार्यक्रमाला मी आलो आणि मला खूप आनंद वाटलाय. खूप चांगली चांगली लोक आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि आपल्या कामाचा ठसाव म्हटलंय. आणि खरं म्हणजे अशी एक हसण्याची तुम्हाला ओळ सांगतो, लोक सगळ्या सहलीला जातात आणि थांबतात माकडं पाहिल्यावर. मला कळत नाही कवी काय पाहिजे, निरीक्षण पाहिजे. तुम्ही निरीक्षण असल्या का तुम्ही कवी बनला. माझं निरीक्षण असल्यामुळे मी काय केलं, माकडापासून माणूस बनला तरी माकड पाहिलं त्याला कौतुक वाटतं. माकडापासून माणूस बनला तरी माकड पाहिलं त्याला कौतुक वाटतं. याचं पण काय चूक नाही म्हणा. आपल्या माणसाला विसरणं शक्य नसतं, आपल्या माणसाला विसरणं शक्य नसतं. खरं म्हणजे या ठिकाणी मी आता आमच्या कॉलेजला जात असताना ना वोट वगैरे आमच्या इथं खूप आहेत. जुन्नरला कधी गेलं ना तर 20च्या तिथे ना सर आता मी मोदीला 42,000 वोट वागलं होते. किती 42,000 वोट वागलं आणि इतक्या चिंच झाडे एकदम मोठी. आता कॉलेज सुटलं करून तिथून जायचं. आता मी प्रेम कवी असल्यामुळं, प्रेमाच्या कवी असल्यामुळे मी काय केलं त्याच्यावर पण वळलेली. निरीक्षण पाहिजे तुमचं वोट वागल्यावर. बघा मी तुझ्या प्रेमाचं वट वागळ होऊन दिवसभर उलट टांगायचं. मी तुझ्या प्रेमाचं वटवागळ होऊन दिवसभर उलट टांगायचो आणि रात्र झाली की ती स्वप्न घेऊन फिरायचं. रात्र झाली की ती स्वप्न घेऊन फिरायचं. कवींनी लक्षात घ्या, कविता ह्या काय जडजड लिहिण्याची गरज नाही. बाबा नेहमी सांगतात साधं सोपल्या लोकांना समजेल असेल ह्या. आणि कवीच्या मनामध्ये मनभेद नाही पाहिजे. मतभेद असू शकतात, बिलकुल मतभेद असू नका. आणि आपण कवी हा जगतात आणि एक ब्रीद वाक्य घेऊन चाललेले आहेत. कवीला या ठिकाणी एकमेकांबद्दल आदर पाहिजे. माझी कविता झाली मी निघालो असे कवी डुप्लिकेट तुमच्या भाषेत बाबा, हे बोगस कवी. यांना घाई असते कार्यक्रमांना, त्यांनी निघून गेलं पाहिजे. यायचंच नाही कधी, यायचं तर पूर्ण वेळ थांबा. तुझी कविता झाली आणि तू चाललास, याची कविता कोण ऐकणार. आमच्या नियमाने, आमच्या व्यासपीठाने आतापर्यंत तो कवींना शिस्त लावलेली. तुला यायचं असेल तर वेळ देऊन ये, नाही तर येऊच नको. तुला घाई तर जा ना, कशाला येतो. मग तुझी कविता साधा स्वार्थ साधा येतो का. तुला जर चांगलं कवी बनायचं असेल तर पहिला तू रसिक बनायला पाहिजे. जो चांगला रसिक तोच कवी. यात अनेक लोकांची सवय इथं आमच्या पिंपरी शहरात काय सगळ्या महाराष्ट्रात ती घाण सवय, घाण सवय म्हणतो मी, चांगली नाही. मी या व्यासपीठावरनं हेच नेहमी सांगतो की कवींना स्वतःची शिस्त पाहिजे, दुसऱ्या का कवीबद्दल आदर पाहिजे आणि दुसऱ्याच्या कविता पण वाचल्या पाहिजेत आणि त्या ऐकल्या पाहिजेत. आणि हा उपक्रम सर तुम्ही कवींना ऐकवतायत आणि लोकांना ऐकण्याची रसिकतेची सवय लागेल. म्हणजे कवितेसाठी एक चांगलं पोषक अशा प्रकारचं सर व्यासपीठ मिळणार आहे. खूप आनंद वाटतोय मला की या कवितेसाठी तुम्ही एवढं सुंदर काम करायला सुरुवात केली आहे. आणि मला आनंद वाटतो की आपल्या अनेक वर्षाच्या स्नेह कवी मंचाशी आणि तुम्ही त्या स्नेहातून तुमच्या सुद्धा मनामध्ये कवितेबद्दल आत्मीयता, प्रेम, स्नेह निर्माण झालाय. ही खूप आनंदाची बाब आहे. आणि मला वाटतं बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेची मर्यादा आहे. आम्हाला कवीच्या कविता शूटिंग करून द्यायच्या लोकांना आणि सभागृहाची मर्यादा आहे. ऑलरेडी मुळात नेहमीप्रमाणे भारतीय वेळेनुसार 1 तास उशिरा सुरू झालेला कार्यक्रम, तर आपण लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवट सांगतो, एक शेअर सांगतो बाबा, मला आवडतो.
बड़ी अजीब सी दास्तां है, बड़ी अजीब सी दास्तां है इस गम की जिंदगी की। बड़ी अजीब सी दास्तां है इस गम की जिंदगी की। कहीं आए दोस्त बनकर, कहीं आए दोस्त बनकर चले गए अलविदा कहकर। कहीं आए दोस्त बनकर चले गए अलविदा कहकर। मगर यारो बहुजन सैनिक और कोई वादळकर को कभी न कहना अलविदा अलविदा अलविदा। जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र। धन्यवाद। खूप छान सर. प्रेम सर्व मान्यवर यांचे मी आभार मानते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोळंके सर हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले यांचेही मी आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय वर्षाताई जगताप याही उपस्थित राहिल्या, मी त्यांचेही आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक पौर्णिमा कोल्हे यांचेही मी आभार मानते. बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक यशवंत गायकवाड सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. प्रमुख पाहुणे सौभाग्यवती दीपाली जाधव याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मभा चव्हाण हेही या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. तसेच तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाचे कवयित्री कवी रामराव गायकवाड हे या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानते. तसेच कवी माननीय अक्षय पवार हेही आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानते. कवयित्री कुमारी मुस्कान गोलंदाज याही आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानते. तसेच कवयित्री कुमारी सोमय्या सय्यद याही आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे प्रसारण करणारे कॅमेरामॅन तसेच या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त परिश्रम करणारे प्राची तिरसदार, प्रगती चुंबळकर तसेच पत्रकार सांगुना ढोकरे यांचे मनापासून आभार मानते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. छान बोलते. शेअर तर काही म्हणणार नाही, पण मोबाईलमध्ये आपण बघतो की सोशल मीडियावर अनेक 2 ओळी येतात, 4 ओळी येतात आणि काळानुसार खरं तर बदललं पाहिजे अशी सगळ्यांची म्हण आहे. म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, एवढंच सांगेल बदलाव अगर हित में है तो बेझिझक बदलना चाहिए. क्या बात है. धन्यवाद. क्या बात है. चलो. मी तुला तू मला न पाहिले ना कधी कसे कुठे मन वेडे गुंतले पाहिले न. सरांचा आणि माझा तसा आजची पहिलीच भेट आहे आमची. मी 2-3 वर्षापासून सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, स्टेटस पाहतो आणि एक माणूस किती प्रकारच्या उच्चाटणी करू शकतो. क्या बात है. आणि मी तसा काही खूप शब्दप्रभू शब्दरत्नाकर लोक आहेत. मी ग्रंथपाल आहे, नेहमीच पुस्तकाच्या सहवासात असतो आणि माझं प्रेम वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक पुस्तक हेच आहे. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि एक जी साहित्य सेवा आहे ती कळत न कळत त्याच्यामध्ये माझा पण स्वार्थ आहे. मला पैसा मिळतो, पगार मिळते, पण त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसं चांगलं साहित्य जाईल, त्यांना मार्गदर्शन करता येईल हे मी पाहत असतो. आणि या ठिकाणी मला जो सन्मान तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचा मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. आणि हा जो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित उपक्रम आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. बहुत बढ़िया. या देखील या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी लांबून इथे आला सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे